तर आज मी चाललो अविनाशकडे, त्याच्या घरी गणपती बाप्पांचं दर्शन घ्यायला चाललो आहे. मी आणि कुणाल चाललो. लागला नाही मुक्या सॉरी अनिकेतचा बर्थडे म्हणून सॉरी एरियामध्ये अनिकेतचा बड्डे होता, तिकडे जाऊन आलो आम्ही. केक वगैरे कटिंग केलं. मग त्यानंतर निघालो आम्ही कर्जतला जायला अविनाशकडे. कुणालने त्याची वॅगनर घेतली आणि त्याची जी स्कॉर्पिओ होती ती दादाला दिली. त्यानंतर आम्ही निघालो तिकडून. आणि इकडून निघताच आता अविनाशचे फोन चालू झाले, बाईक कुठे आहेत कुठे आहेत. त्याला म्हटलं येतो आहे, थोड्या वेळात पोचलो. तर आलेलो होता अविनाशच्या घरी पोचलो. भाऊ बसलेत खुर्चीवर, दाखवतो तुम्हाला. हे अविनाश शेड बसलेले आहेत आमचे. काय बोलणार अविनाश? आज ब्लॉग बनवतो. काय झालं? मस्त बनवतो, मस्त बनवतो ब्लॉग, मस्त बनवतो. असतात 10-12 लाईक मस्त बाप्पांचं डेकोरेशन केलं अविनाशने आणि दीदीने. छान दिसतंय सगळी. युट्यूबला टाकतो ना. बसलो आम्ही इकडे. या दोघांचे चालले वार्ताला. मी त्याला दर्शन घेतले बाप्पांचे. आणि कुणाल शेठ बसले तिथे. चालू आता आमची चर्चा चालू आहे. बोल ना काहीतरी. आज आम्ही आलो आहे अविनाश जाणे, माझा कॉलेजचा जीवलग मित्र, त्याच्या घरी. आणि माझा जीवा भावाचा. त्यांनी मला काल फोन केला, बोलतो भाऊ तू ये, नाहीतर गणपती बाप्पा नाराज होती तर मला यायला लागतं. आता गणपती बाप्पा पण हसायला लागलेत आणि मला स्वतः भाऊ पण हसायला लागले. आणि आमच्या काकीने आमच्यासाठी जेवण पण रेडी केलेलं आहे. आणि हा मी चालू आहे जरा बाहेर राऊंड मारायला. मी, कुणाल आणि अविनाश. एक ब्लॉग चालू झाला, काय बोलू नका. नाही, जाऊ ना आपण कुठं पुढं जाऊ ना. काय बोलतोय? तू ब्लॉक करू ना तुझा. आपण तुला डायरेक्ट ब्लॉक आजचे नंतर तुझा अकाउंट ब्लॉक नाही झाला ना मला. हव्या माझा जीव आयुष्यामध्ये. तर मी एक माझ्या बायकोसाठी कमवलं आणि दुसऱ्या माझ्या आव्यासाठी कमवलं. हे ऑन रेकॉर्ड बोलतोस का? आता हे कसं टाकू मी, सांगा. हे कसं टाकू मी? कोण काय बोललं तर हा माणूस आहे. तर अशीच आमची चर्चा चालू होती. बना रहा हूँ फ्रेंड्स. हिंदी ब्लॉग बनवतोय आता. आज आम्ही गणपतीसाठी आलोय आव्याच्या घरी. तर आता आव्याने मला 150 रुपये टाकलेले. हे बघा, हे बघा कसं काय मी सर्वाइव्ह करू. हे बघा, हा आमचा मित्र आव्या. लाज वाटली पाहिजे. मी येतो. आता चाललोय आम्ही. कुठे चाललोय? जल प्राशन करायला चाललंय तिकडे. आम्ही चाललोय असंच जरा राऊंड मारायला चाललोय. तुम्ही जे अपशब्द ऐकला असेल ना, तू असं बोल ना. हाय मित्रांनो, आता आम्ही हॅलो मित्रांनो, आता मी चाललोय. घेऊ नको. आता आम्ही अविनाशच्या घरी गेलतो, तर गणपती बाप्पाचं दर्शन घेतलं. आता आम्ही थोडा राऊंड मारायला बाहेर निघालोय. तुम्हाला मी दिसत नसेल कारण जरा इकडे अंधार आहे. खराब आहे तर काय. आणि तुम्ही बघणार पण नाही. तुम्हाला मी एवढा मी कचड दिसतो. कैसा लगा? ये कुछ अलग था ना. ऐसे सब लोग है मेरे आजू बाजू में. आव्याचं तोंड दाखव ना. आव्याचा तोंड तर दिसतो नाही काय. तुला ब्लॉक कर दिला का डायरेक्ट मला? डायरेक्ट अकाउंट डिलीट मारला. हो. तर चला आता मी कट करून टाकतो कारण हे नालक बोड्याची पोरं आहेत. काय चला. आयुष्यामध्ये कुणालनी जी मेहनत घेतली आहे. यार इथं पाण्याची बॉटल भेटेल का आपल्याला? भेटेल ना. आता इथं काय इथं का नाही, तो चालू असला नशीब. मग त्याच्यासाठीच मी. मग आता काय लग्न करणार आहे तू? हो ना.
पण पोरगी भेटेल का तुला? कोण देईल का पोरगी तुला? हा देते. कोण देते? कोण देते? कोण नशीब फोडायला येते स्वतः? कोण विहिरीत पोरगी ढकलते त्याची? हा कोण आहे ती? अरे एक टायमाला तर पुण्याचं मार्गी लागेल तर मी पण समजून जायचं माझं तर काय. मला तर एक सिव्हिल इंजिनियर भेटणार होते. मग काय रिजेक्ट केली तू? आज इंजिनियर नाही तिला कशाला ऍक्सेप्ट करायला? नाही, ते तर आहे. काय खाली लिहिलं होतं? आव्यासोबत चाललोय स्वीट शॉप मध्ये. आमचं तोंड गोड करायला काहीतरी मिठाई वगैरे घेतो. काय घेतोय तू आमच्यासाठी? पेढे. कुठले पेढे घेतो? हे घेतो ना. हा घे. हे कितीला आहे? आणि हे जे 140 वाले घे. नको, याची टेस्ट चांगली. 10 रुपयासाठी विचार. हा मग ठीक आहे देव. हे घे. पाव किलो. दिलदार दादा, मनाचा राजा. कुठे आहे तो? काय तिकडे बसलाय? कसं आहे काम? पावेच्या घरातून आता चाललो आम्ही घरी. आता चाललो आम्ही घरी. झालं आपलं बाप्पांचं दर्शन झालं, मस्त जेवण केलं अविनाशने आमचं. चांगलं जेवण पण चांगलं होतं मस्त. आता चला जाऊया घरी. तर आता आम्ही आलोय अविनाशच्या घरून. आता अर्ध्या रस्त्यात तर पोहोचलोय. पोहोचू थोड्या वेळात घरी. चला हा ब्लॉग इथेच संपवतो. भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये. बाय.